Good morning, students. Today I am going to discuss about section 1, prose section, and there is first chapter, An Astrologer's Day by R.K. Narayan. Astrologers means ज्योतिषी. An Astrologer's Day. It means एका ज्योतिषाचा दिवस. First of all, we have discussed about the icebreakers in astrologer's day. There is first icebreaker break. Discuss with your partner and complete the activity. What are your strengths? There is a one table, and in that table there are three columns. First, strength. Second, why do you feel so? And third, ड्रीम करिअर. तिथं एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये 3 कॉलम आहेत. त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे अँड रिमेनिंग 3 ॲक्टिव्हिटीज वी शूड कंप्लीट. त्या बाकीच्या ज्या काही 3 ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला इथं पूर्ण करायच्या आहेत. स्ट्रेंथ फर्स्ट कॉलममध्ये पेंटिंग अँड ड्रॉइंग दिलेलं आहे. नेक्स्ट कॉलम फाय डू यू फील सोमध्ये पेंटिंग अँड ड्रॉइंगची कला जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला काय तिथे फील होणार आहे, कॅन व्हिज्युअलाइज ऑर एक्सप्रेस. आणि त्याच्यामध्ये मग ड्रीम करिअर कोणतं असणार आहे, कमर्शियल आर्टिस्ट ऑर कार्टुनिस्ट. आता बाकीचे जे काही 3 आहेत ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आपण एक एक पूर्ण करूया. जर स्ट्रेंथमध्ये डान्सिंग आपल्याकडं कला असेल तर नेक्स्ट कॉलममध्ये तिथं काय येणार आहे, पॅशन ऑर एक्सप्रेशन. आणि थर्ड कॉलममध्ये ड्रीम करिअरमध्ये तिथे काय असणार आहे, कोरिओग्राफर ऑर आर्टिस्ट आपण तिथं बनू शकतो. नेक्स्ट जर म्युझिक स्ट्रेंथमध्ये असेल, संगीत आपल्या कलेमध्ये, तर नेक्स्ट कॉलममध्ये तिथं काय येणार आहे, पॅशन फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि ड्रीम करिअर जो त्याचं काय असणार आहे, म्युझिशियन ऑर कंपोजर. जर स्ट्रेंथमध्ये सिंगिंग असेल, जर आपल्याला गाण्याची कला येत असेल तर नेक्स्ट कॉलममध्ये तिथं काय असणार आहे, पॅशन फॉर सिंगिंग ऑर व्हॉइस मॉड्युलेशन. आणि त्याच्यामध्ये ड्रीम करिअर कोणतं होणार आहे, सिंगर. या पद्धतीनं ती ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करता येते. नेक्स्ट आईस ब्रेक. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल दिअर वेअर्स. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ द लोकल मार्केट. याच्यामध्ये जी दुसरी आईस ब्रेक ऑथरने इथं टाकलेली आहे, तो काय म्हणतो बघा, एखाद्या गावचं स्थानिक बाजाराचं दृश्य तिथं एक वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्या स्थानिक बाजारामध्ये विविध व्यवसाय करणारे किंवा विविध वस्तूंच्या विक्री करणारे लोक तिथं जमत असतात. मग त्यांच्या उलाढालीविषयी, त्यांच्या उपक्रमाविषयी आपल्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून राहिलेले 4 रकाने तिथं पूर्ण करायचेच. एक रकाना त्यांनी पूर्ण केलेला आहे. काय दिलेले आहे, फर्स्ट सेलिंग फ्लोर्स अँड सेलिंग ग्रोसरी. आठवडी बाजारामध्ये जी लोक येतात, काही लोक फुलं आणि किराणा सामान खरेदी करण्यासाठी तिथं आलेले असतात. मग आता बाकीची ती आपल्याला पूर्ण करायची. सेकंड नंबर, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स अँड स्टफ्स. बराचसा माल आपण तिथं बाजारामध्ये नेतो किंवा बाजारामधला माल घरी आणतो. थर्ड, सेलिंग अँड बाईंग ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. बरेचसे लोक भाजीपाला विकण्यासाठी, बरेचसे लोक भाजीपाला आणि फळं खरेदी करण्यासाठी देखील आठवडी बाजारामध्ये जात असतात. फोर्थ, बार्गेनिंग, शाउटिंग अँड जोकिंग. बाजारामध्ये आपल्याला बार्गेनिंग, शाउटिंग अँड जोकिंग हे देखील तिथं ऐकायला मिळतं आहे. नंबर 5, यूज ऑफ डिफरंट लँग्वेजेस. त्या बाजारामध्ये अनेक प्रकारची भाषा बोलणारे लोक देखील तिथं आपल्याला बघायला मिळतात. थर्ड,
In a village, town, city, it is a quite common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipments. Discuss with your partner and list the requirement for his trade. थर्डमध्ये तिथं काय विचारलेलं बघा, एखाद्या गावामध्ये ज्योतिषी म्हणजे बाजारामध्येच विशेषतः त्याच्या व्यवसायाच्या साधनसामग्रीसह तिथं तो बसलेला असतो आणि ते नित्याचं दृश्य आहे. मग याची चर्चा आपल्या सहकाऱ्यांसोबत करायची आहे आणि त्यानं त्या ॲस्ट्रॉलॉजरनं कोणतं सामान कोणते इक्विपमेंट सोबत आणलेले आहेत त्या वस्तूंची यादी करायची आहे. इथं 1-2 वस्तू दिलेल्या आहेत. फर्स्ट पॅरट्स अँड कार्ड्स तो सोबत घेऊन येतो. मग बाकी अजून कोणत्या वस्तू तो ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी तिथं सोबत घेऊन येतो. नंबर 2, कॉरी सेल, माला, अननोन क्लोथ्स, त्याच्यानंतर सिंदूर, फोटोज ऑफ गॉड अँड गॉडेसेस, त्याच्यानंतर मिथिकल चार्ट्स, पंचांग, मॅट, स्टिक्स, लेमन, बुक्स एक्सेट्रा असे बऱ्याचसे इक्विपमेंट तो ॲस्ट्रॉलॉजर त्याच्यासोबत तिथं घेऊन येत असतो. नेक्स्ट अँड लास्ट, देअर आर सर्टन अनरिजनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. Certain common events are linked with superstitions. List such events, discuss the superstitions linked with them and the means of their eradication. म्हणजे काय, आपल्या समाजामध्ये अशा बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत, तर्कहीन समजुती आहेत. अशा घटनांची यादी करायची आहे आणि त्या घटनांशी जोडलेल्या अंधश्रद्धाविषयी सुपरस्टिशन्सविषयी चर्चा करून त्याचं उच्चाटन, त्याचं इरॅडिक्शन करण्यासाठी काही उपाय सुचवायचे आहेत. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस अबाउट द लिस्ट ऑफ सुपरस्टिशन्स. पहिल्यांदा आपण त्या अंधश्रद्धा कोणत्या आहेत त्याच्याबद्दलची चर्चा करूया. मग कोणत्या आहेत इथे एक दिलेली आहे बघा, अ कॅट क्रॉसिंग युअर पॅथ, मांजर आडवं जाणे, एक अंधश्रद्धा. मग असे अजून कोणत्या आहेत, टू किल कॅट, मांजर मारणे, ही देखील एक सुपरस्टिशन आहे. त्याच्यानंतर टू टच ट्रीज ॲट नाईट, रात्री झाडाला स्पर्श करणे, ही देखील एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. त्याच्यानंतर स्वीपिंग होम ॲट नाईट, रात्री झाडू नये, ही देखील एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यानंतर टू ब्लिंक लेफ्ट आय ऑफ मॅन अँड राईट आय ऑफ वुमेन, म्हणजे डोळा फडफडणे, ही देखील एक अंधश्रद्धा आहे. म्हणजे काहीतरी तिथं म्हणजे वाईट होणार आहे अशा प्रकारचा एक मॅसेज आपल्याला मिळतो, अशा प्रकारची एक अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये तिथे आहे. त्याच्यानंतर सॅक्रिफाईस ऑफ ॲनिमल्स, ही देखील एक अंधश्रद्धा आहे. मग ह्या ज्या काही सुपरस्टिशन्स आहेत, ह्या ज्या काही अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत, त्या अंधश्रद्धांचं उच्चाटन, इरॅडिक्शन करण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्या उपायाबद्दल इथं आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण चर्चा करायची आहे. मग आपण काय करू शकतो? नंबर 1, बाय कीपिंग सायंटिफिक ॲटिट्यूड, आपल्यामध्ये एक सायंटिफिक ॲटिट्यूड आपण डेव्हलप केला पाहिजे. त्याच्यानंतर बाय क्रिएटिंग सोशियल अवेअरनेस ऑफ दॅट सच टाईप ऑफ सुपरस्टिशन्स, समाजामध्ये ज्या काही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत त्यांच्याबद्दल एक जाणीव जागृती निर्माण आपण करू शकतो. नेक्स्ट अजून काय करू शकतो? बाय ऑर्गनायझिंग व्हेरियस प्रोग्राम्स, वर्कशॉप्स, सेमिनार्स एक्सेट्रा ऑन दॅट सच टाईप ऑफ सुपरस्टिशन्स. ह्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर वेगवेगळे प्रकारचे प्रोग्राम, सेमिनार अरेंज करून त्यांचं उच्चाटन करण्यासाठी आपण तिथं प्रबोधन करू शकतो. त्याच्यानंतर अजून काय करू शकतो? वी शुड हॅव डेव्हलप सायंटिफिक ॲटिट्यूड इन आवर सोसायटी, इन आवर रिलिजन. आपण आपल्या समाजामध्ये, धर्मामध्ये एक सायंटिफिक ॲटिट्यूड डेव्हलप करून त्या अंधश्रद्धांचं उच्चाटन करण्यासाठी त्याच्याबद्दलच्या गैरसमजुती आपण दूर करू शकतो. देन अन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा आर के नारायणन यांचा अतिशय
नामांकित असा हा चॅप्टर आहे, हा लेसन आहे, ही स्टोरी आहे. मग या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी आपण आर के नारायण यांच्याविषयी थोडक्यामध्ये माहिती इथे बघूया. आर के नारायण हे भारतीय इंग्रजी साहित्यातील एक नामांकित असे लेखक आहेत. आर के नारायण 1906 to 2001 Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. He is the author of 14 novels, 5 volumes of short stories, and a number of trilogies, and has a collection of non-fiction to his credit. He also wrote his memoir My Days 1975. Narayan created the imagery town of Malgudi, where realistic characters in typical India, setting lived and unpredictable events. His stories are grounded in compassionate, then his stories are grounded and compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. His stories are characterized by a simple style and subtle humor. त्यांची एक लिखाण करण्याची जी एक हातोटी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 by the Michigan State University Press. These includes Swamy and Friends, The Bachelor of Arts 1937, The Dark Room 1938, An Astrologer's Day and Other Stories 1947, Mr. Sampath 1949, The Financial Expert 1954, Waiting for the Mahatma 1955, The Guide 1958 and many other books. असे बरेचसे बुक त्यांचे पब्लिश झालेले आहेत. हिज नॉव्हल द गाईड ओन हिम द साहित्य अकादमी अवॉर्ड इन 1961 आणि त्यांच्या विलोभनीय असे लिखाणाबद्दल त्यांना 1961 साली गाईड या कादंबरीला साहित्य अकादमीचा अवॉर्ड देखील मिळालेला आहे. इट इज द मोस्ट कव्हेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. His writing is distinguished by humor and unoffending irony, a unique Indianness and simplicity which is utterly charming and authentic. Narayan typically portrays the peculiarities of human relationships and the ironies of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये एक आयरनी आपल्याला तिथं बघायला मिळते. आता प्रस्तुत चॅप्टरमध्ये ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे मध्ये जी एक स्टोरी आर के नारायण यांनी दिलेली आहे ती देखील जसं आपण आईस ब्रेकमध्ये बघितलं, एक ॲस्ट्रॉलॉजर आणि त्यानं सोबत आणलेल्या सामानांची यादी, तसंच या स्टोरीमध्ये देखील एक ॲस्ट्रॉलॉजर आहे, एक ज्योतिषी. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय? ज्योतिषी. मग तो एका आठवडी बाजारामध्ये बसतो. मग त्याचे आणि समाजामध्ये कशा प्रकारचे रिलेशनशिप आहेत, खरोखरच तसे अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत का आणि त्याच्यावर तो उपाय सांगू शकतो का, याच्याबद्दलची चर्चा प्रस्तुत तासामध्ये म्हणजे प्रस्तुत ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या चॅप्टरमध्ये आपल्याला करायची आहे. आणि याच्यामधून आर के नारायण यांनी काही मॅसेज समाजासाठी दिलेले आहेत. अशा प्रकारच्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यांचं उच्चाटन होणं देखील तितकंच गरजेचं आहे. लेट अस स्टार्ट ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे बाय आर के नारायण. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments, which consisted
of a dozen cowrie sails, a square piece of cloth with obscure dozen cowrie sails, a square piece of cloth, obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmyra writing. आता इथे एक शब्द आलेला आहे बघा, कावरी. कावरी मीन्स काय? अ सी ॲनिमल. त्याला आपण मराठीमध्ये कवड्या देखील असं म्हणतो बघा. इथे या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं अशा प्रकारच्या कवड्या. त्याला सी ॲनिमल असं देखील म्हटलं जातं. त्याला मराठीमध्ये कवड्या म्हणतात. आता बघा, punctually at midday he opened his bag and spread out his professional equipments. दररोजच्या प्रमाणे तो एके दिवशी नित्यनेमाप्रमाणे दुपारी आपली झोळी उघडलेली आहे आणि ते सगळं साहित्य आजूबाजूला साधनसामग्री बाहेर काढून तो तिथं बाजारामध्ये बसलेला आहे. आता सोबत काय नेलेलं आहे बघा, विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी सेल्स. जवळपास 1 डझनभर इथे जे कवड्या दिलेल्या आहेत अशा ह्या कवड्या त्यानं तिथं सोबत नेलेल्या आहेत. मग त्याच्यासोबत अजून दुसरं काय नेलेलं आहे, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. त्याच्यामध्ये एक धुसर गूढ आकृत्या काढलेला एक चौकोनी अशा प्रकारचा कापडाचा तुकडा त्याने तिथे सोबत नेलेला आहे. अजून काय, अ नोटबुक, एक वही देखील त्याने नेलेली आहे. अँड अ बंडल ऑफ पामरिया रायटिंग्स, अजून एक बंडल नेलेले. कोणतं? ताडपत्रीवरील लिखाणाचं एक, त्या पत्रावरील लिखाणाचं एक बंडल त्यानं तिथं सोबत तो घेऊन गेलेला आहे. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. आता त्यानं एक त्याच्या डोक्याला म्हणजे कपाळाला एक भस्म पवित्र अशा प्रकारचं लावलेलं आहे आणि शेंदूर देखील लावलेला आहे. आणि त्याचं मस्तक तर शेंदूर आणि भस्म लावल्यामुळं एक विलोभनीय असं तेजस्वी असं आपल्याला तिथे दिसत होतं. आणि ते लावल्यामुळं त्याच्या डोळ्यामध्ये देखील एक विलक्षण अशा प्रकारची तीक्ष्ण चमक तिथं आपल्याला बघायला मिळत होती. आणि एकंदरीत तशा प्रकारचं दृश्य त्याच्या चेहऱ्याकडं बघून त्या ग्राहकांना एक काहीतरी आशावाद त्या लोकांना तिथं तो वाटत होता त्याच्याकडं बघितल्याच्या नंतर. बट विच इज सिम्पल सायलेंट टूक टू बी प्रॉफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. आणि मग ते जे काही भोळे, ज्याला आपण भोळेच म्हणू आता इथं काय शब्द वापरलेला आहे बघा, सिम्पल सायलेंट्स, जे काही साधी भोळी लोक होती त्याच्या त्या चेहऱ्याकडं बघून त्याला बळी पडत होती. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड. इन्हान्स्ड म्हणजे काय? इन्हान्स्ड मीन्स इन्क्रीज्ड, वाढवणे. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली इन्हान्स्ड. त्याच्या डोळ्याची एक तीक्ष्ण अशा प्रकारची बघण्याची जी नजर होती त्याच्यामुळं एक त्याच्यामधला एक काय म्हणता येईल विलोभनीय असा दृश्य लोकांच्या नजरेमध्ये तिथं वाढ होती. बाय दिअर पोझिशन प्लेस्ड ॲज दिअर विअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चेक्स. अजून तिथे जे काही ग्राहक होते त्याचे डोळे, त्याचा चेहरा आणि ते सगळं बघून तो एक भविष्यवेता आहे असं ते वाटत होतं. आणि त्यामध्येच त्याचं रंगवलेलं कपाळ, त्याच्या वेगळ्या अशा प्रकारच्या असणाऱ्या दाट अशा प्रकारच्या मिश्या आणि त्याच्या डोळ्यामधली प्रखर असं तेज बघून तो एक भविष्यवेता अशा प्रकारची फिलिंग लोकांना तिथं होत होती. इवन हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन सच अ सेटिंग. टू क्राउन द इफेक्ट ही वुंड अ सेपरॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि त्यामध्येच त्यानं डोक्यावर सेंद्रिय अशा प्रकारचा एक फेटा तिथं बांधलेला होता. आणि एकंदरीत त्याच्या त्या दृश्याकडं बघून, त्याच्या पूर्ण त्या चेहऱ्याकडं बघून वेडसर व्यक्तींच्या डोळ्यामध्ये देखील एक तेजस्वीपणा वाटावा अशा प्रकारचं त्यानं वेगवेगळी साधनं वापरून त्याचं लुकिंगमध्ये त्यानं तिथं बदल केलेला
होता आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून बरेचसे लोक त्याचा फेटा असेल, त्याच्या मिश्या असतील, त्याच्या कपाळावर लावलेला भस्म असेल, सिंदूर असेल, त्याच्यामुळं त्याच्याकडं अट्रॅक्ट होत असत. नेक्स्ट, this color scheme never failed. People attracted to him as bees as attracted to cosmos or डायलिया stalks. जसं मधमाशा कॉस्मॉस किंवा डायलिया फुलाकडं आकर्षित व्हावं, तसं त्या बाजारामधली किंवा तो भविष्यवेता जिथं बसत होता त्या एरियामधली लोक त्याच्याकडं, त्याच्या चेहऱ्याकडं बघून, त्याच्या एकंदरीत त्यानं जे बदल केलेले होते त्याच्याकडं बघून तिथं अट्रॅक्ट होत होते. ही सॅट अंडर द बॉक्स ऑफ स्प्रेडिंग टेमराइंड ट्री विच फ्लँक्ड अ पॅथ रनिंग थ्रू द टाऊन हॉल पार्क. आणि तो अशा ठिकाणी तिथं बसायचा, टाऊन हॉल पार्क रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरलेलं एक चिंचेचं झाड होतं आणि त्या झाडाच्या फांद्या खाली लोंबत असलेल्या तिथं होत्या आणि त्या झाडाखाली तो अरुंद अशा रस्त्यामध्ये तिथं बसत होता. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ते केवळ त्या झाडामुळंच नाही, अरुंद रस्त्यामुळंच नाही, तर अशा अनेक कारणामुळं ते विलोभनीय अशा प्रकारची जागा, त्या जागेला एक खास असं महत्त्व तिथं होतं. अ सर्जिंग नेक्स्ट पेज. अ सर्जिंग crowd was always moving up and down this narrow road from morning till night. आणि तो अरुंद अशा प्रकारचा जो रस्ता होता तिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत गर्दी असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. तिथं वेगवेगळ्या प्रकारची व्यवसाय करणारी लोक त्या रस्त्यावर तिथं येत असायची. या बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते बघा, हा भविष्यवेता, हा ॲस्ट्रॉलॉजर तिथं बसलेला आहे आणि बाजूनं ही जी काही गर्दी दिसतीये अशा प्रकारची गर्दी त्या रस्त्यावर तिथं असायची. नेक्स्ट, आता तिथं कोणती कोणती लोक येत होती बघा. मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स अँड अबोव्ह ऑल an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. तिथं वेगवेगळा व्यवसाय करणारी लोक येत असत. आता तिथं काय वापरलेले, मेडिसिन सेलर्स, औषध गोळ्या विक्रेती तिथं येत होती. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, जे काही चोरीचा माल आहे, चोरून आणलेला, त्या वस्तूंची विक्री देखील त्या एरियामध्ये तिथं केली जायची. त्याच्यानंतर मॅजिशियन्स, जे काही जादूगार होते, जे काही ॲस्ट्रॉलॉजर्स होते, जे काही भविष्यवेते होते, ते देखील तिथं येत होते. त्याबरोबरच ॲन ऑक्शनर ऑफ चीप क्लोथ, स्वस्त कपड्यांचा लिलाव देखील तिथं व्हायचा. हू क्रिएटेड इन अ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाऊन. आणि अशा वेगवेगळ्या व्यवसायांच्या लोकांमुळं त्या टाऊन हॉल पार्कच्या ठिकाणी दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं गर्दी बघायला मिळत होती. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut who gave his wearer a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next day Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on so forth, and people flocked to him. तिथे जी काही लोक येत असत त्याला अनेक कारणं होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसाय करणारी तर लोक होतीच, पण त्याबरोबरच तिथं एक ठेला ज्याच्यावर भुईमुगाच्या शेंगा भाजून विकत होता, त्याच्यामुळे देखील एक वेगळं अट्रॅक्शन तिथं होत होतं. बघा इथं काय वापरलेले, नेक्स्ट टू हिम इन व्होसिफरसियसनेस. व्होसिफरसियसनेस मीन्स काय, बीइंग लाऊड अँड नॉयझी, जोरजोराने ओरडणे, बोंबलणे त्याला म्हणतो, मोठ्याने ओरडणे, आणि तो ओरडत होता. बघा काय वापरलेले, नेक्स्ट टू हिम इन व्होसिफरसियसनेस केम अ फेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. तिथं एक ठेला होता, त्याच्यावर भुईमुगाच्या शेंगा, इथं बाजूच्या चित्रामध्ये बघा आपल्याला बघायला मिळतं. हा ठेला, हा भुईमुगाच्या ज्या शेंगा आहेत तो भाजून तिथं विकत होता.
आणि तो जोरजोराने ओरडत होता. त्याच्यामुळे होसिफर्सियसनेस हा शब्द ऑथरने इथं वापरलेला आहे. आणि त्याच्या बाजूला हा जे बसलेला आहे ॲस्ट्रॉलॉजर आपल्याला तिथं बघायला मिळतो. आणि तो ठेलेवाला, तो भुईमुगाच्या शेंगा विकणारा, तो वेगवेगळ्या नावाने बोलायचा. काय म्हणायचा बघा, हू गेव हिज व्ह्युअर अ फॅन्सी नेम इच डे. दररोज वेगवेगळं नाव द्यायचं. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. एक दिवस तो त्या भुईमुगाच्या शेंगांना काय म्हणायचा, बॉम्बे आईस्क्रीम. वन डे अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मोंड. दुसऱ्या दिवशी दिल्ली आल्मोंड म्हणून म्हणायचं. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिसी. आणि तिसऱ्या दिवशी राजाज डेलिसी म्हणून ओरडायचं. अँड सो ऑन फोर्थ अँड पीपल फ्लोक्ड टू हिम. आणि त्याच्यामुळं ती सगळी जी काही लोक आहेत ती तिथं रेंगाळायची. आलं का लक्षात. डायलेट म्हणजे काय, विस टाईम जिस्ट हँगिंग अराउंड, रेंगाळणे ज्याला आपण म्हणतो. आणि ती सगळी लोक बाजारला आलेली त्याच्या वेगवेगळ्या नावाने त्या शेंगाला नाव दिल्यामुळं ती तिथं रेंगाळायची. आणि त्याचा परिणाम हा ॲस्ट्रॉलॉजरला देखील तिथं व्हायचा. नेक्स्ट, अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर टू. आणि ही सगळी रेंगाळलेली लोक तिथं थांबायची. आणि थांबल्यामुळं मग त्या ॲस्ट्रॉलॉजरकडं त्याचं लक्ष तिथं जायचं. अशा प्रकारचं डिस्क्रिप्शन याच्यामध्ये आपल्या आर के नारायण यांनी इथं दिलेलं आहे. पुढं बघा, द astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. आणि जशी जशी संध्याकाळ होईल तसतसं अंधार पडायचा आणि त्याचा परिणाम त्या भविष्यवेत्यावर, त्या ॲस्ट्रॉलॉजरवर देखील त्याचा व्हायचा. पुढं, हाफ द इन्सांटमेंट. इन्सांटमेंट मीन्स काय, मॅजिकल इफेक्ट और चार्म, दैविक शक्ती ज्याला आपण म्हणतो. हाफ द इन्सांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. आता त्याचा व्यवसाय वाढण्यापाठीमागचं बरंचसं श्रेय त्या म्युन्सिपल काउन्सिलला देखील तिथं जातं, कारण त्यांची लाईट तिथं नव्हते. द प्लेस वॉज लिट अप बाय सॉफ्ट लाईट्स. आणि जशी जशी संध्याकाळ होईल मग तिथं जे दुकानांची लाईट होते त्यांच्या उजेडावरच, त्यांच्या प्रकाशावरच याचा धंदा तिथं चलत होता. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेक्ड फ्लेअर्स स्टक्स ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स, अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज्ड विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. आता तिथं वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक असल्यामुळं तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट देखील तिथं बघायला मिळत होत्या. या बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते बघा, हा ठेलेवाला आहे. त्याचा म्हणजे त्या ग्राउंडनट भाजण्यासाठी जो एक तिथं खाली जाळा असायचा त्याचा देखील उजेड त्याला तिथं पडायचा. याच्यावरून, या चित्रावरून आपल्याला तिथं तो बघायला मिळते. याबरोबरच काही दुसरे व्यवसाय करणारे देखील तिथं लोक होते. आणि काही लोकांनी सोबत वेगवेगळ्या प्रकारची साहित्य देखील तिथं आणलेली होती, म्हणजे अंधारामध्ये बघण्यासाठी. परंतु या ॲस्ट्रॉलॉजरनं मात्र, या भविष्यवेत्यानं मात्र तिथं काही आणलेलं नव्हतं. दुसऱ्याच्याच प्रकाशाचा फायदा घेऊन तो त्याचा तिथं धंदा चालवत होता. पुढं बघा, नेक्स्ट. इट वॉज अ बिविल्डरिंग क्रिस क्रॉस. बिविल्डरिंग मीन्स काय, कन्फ्युजिंग और बॅफलिंग. इट वॉज बिविल्डरिंग क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. ते विलोभनीय अशा प्रकारचं दृश्य, कन्फ्युजिंग करणाऱ्या ज्या काही साहुल्या होत्या त्या प्रकाशामुळं पडणाऱ्या, आणि त्याचा फायदा याला व्हायचा. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. त्याचा पुरेपूर तो फायदा करून तो घेत होता. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही बिगन लाईफ. आता हा जो काही धंदा सुरू केलेला आहे त्यानं प्री प्लॅन, पूर्वनियोजित अशा प्रकारचा त्याचा धंदा नव्हता. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू अदर्स दॅन ही न्यू व्हॉट वॉज गोईंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. कारण पुढच्या मिनिटामध्ये काय होणार आहे याच्या लाईफमध्ये यालाच माहीत नव्हतं.
तर हा दुसऱ्याच्या लाईफमध्ये पुन्हा काय घडेल हा कसा सांगू शकेल? कारण याचा प्री प्लॅन तो धंदाच नव्हता. त्यानं तिथं नाविलाजानं त्या धंद्याला तिथं सुरुवात केलेली होती. शी वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टेअर्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स. आणि जे काही अज्ञात किंवा निष्पाप कस्टमर आहेत ते त्याच्या व्यवसायाला तिथं बळी पडताना बघायला आपल्याला तिथं मिळतात. येट ही सेड थिंग्स विच प्लेस्ड येट ही सेड थिंग्स विच प्लेस्ड अँड अस्टॉनिस्ड एव्हरीवन. आणि तो जो काही बोलत होता त्याच्यामुळे प्रत्येकजण तिथं एक ॲस्टॉनिस्ड होत होता, एक म्हणजे आश्चर्यचकित तिथं होत होता. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रीवड गेसवर्क. श्रीवड म्हणजे काय, गुड ॲट जजिंग पीपल ऑर क्लेवर. तो अशा प्रकारचं तिथं संभाषण करायचा, बोलायचा, त्याचा परिणाम, त्याचा इम्पॅक्ट समोरच्या व्यक्तीवर व्हायचा आणि ते खरंच आहे की काय असं तिथं वाटायचं. परंतु त्याचा अभ्यास, त्याचा सराव, त्यानं दिलेलं एक वेगळ्या प्रकारचं वेटेज त्या व्यवसायाला, त्याच्यामुळे ते खरं आहे असं वाटत होतं. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्वड द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवसभर जे काही त्याचे कष्ट आहेत, जे काही काम आहे तो करायचा आणि जे काही पैसे मिळवतात तो दिवसाअखेरीस आपल्या घरी घेऊन तो त्याच्या मेहनतीचं फळ जात होता. नेक्स्ट, ही हॅड लेफ्ट हिज प्लेस विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यानं त्याच्या गाव जे सोडलेलं होतं कसल्याच प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं, तो तिथून निघून आलेला आहे. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. तो जर तिथून आला नसता तर त्याचा जो काही वडिलोपार्जित व्यवसाय होता, जे घर होतं, जे त्याचा एक मक्याचा शेतीचा एक धंदा होता, तो करतच तो तिथं म्हातारा झाला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु तसं व्हायचं नव्हतं. शी हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. तो घरी कोणालाही न सांगता निघून आलेला होता. अँड शी कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि तो जवळपास 100 मैल दूर आलेला आहे त्याच्या गावापासून आणि तो तिथंच थांबलेला आहे. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन. तो इतका लांब आलेला होता की त्या गावापासून त्याच्या गावाकडे जाणं फार मोठी गोष्ट होती. म्हणजे समुद्राचा पल्ला गाठणं, पार करणं त्याच्यासाठी एक फार मोठी गोष्ट तिथं होती. नेक्स्ट, ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मनकाइंड्स ट्रबल्स. तो काय प्रयत्न करायचा, मानवी जीवनामधील जे काही कष्ट आहेत, जे काही दुःख आहेत त्यांच्याबद्दलचं ॲनालिसिस तो त्याच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये करत होता. मग ते कोणते विषय, मॅरेज असेल, मनी असेल, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लाँग प्रॅक्टिस हॅड शार्प हिज परसेप्शन. तो त्याचा जो काही सराव होता त्याच्यामध्ये झालेला आणि त्याच्यामुळं मग हे जे काही वेगवेगळे विषय आहेत, लग्न असेल, पैसा असेल किंवा मानवी नात्याची जी काही गुंतागुंत आहेत, त्या सगळ्या समस्यांचं एक व्यावहारिक विश्लेषण तो प्रदीर्घ सरावामुळे त्याला एक ज्ञान आणि त्याचा एक अभ्यास झालेला होता. त्याच्यामुळं काही मिनिटांच्या आतच ती कोणती समस्या आहे हे ते तिथं समजत होता. इथून पुढला भाग आपण नंतरच्या भागामध्ये बघूया. थँक्स.